नमस्कार मित्रांनो, महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग कोणते हे तुम्हाला माहिती आहे का? ते आहे गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग. हे मंदिर जितके आध्यात्मिक आहे तितकाच याचा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमनाथ मंदिराची कथा, इतिहास आणि तिथली काही आश्चर्यकारक रहस्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना चंद्रदेवाने कधी आणि कशी केली याची सविस्तर पौराणिक कथा पुढीलप्रमाणे आहे. पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतींनी आपल्या 27 कन्यांचा, ज्या आकाशातील 27 नक्षत्रे आहेत, त्यांचा विवाह चंद्रदेवाशी लावून दिला होता. विवाह करताना दक्ष प्रजापतींनी चंद्राला अट घातली होती की त्यांनी सर्व पत्नींना समान प्रेम आणि आदर द्यावा. परंतु चंद्रदेवाचे सर्वात जास्त प्रेम रोहिणी नावाच्या पत्नीवर होते. ते आपला जास्तीत जास्त वेळ फक्त रोहिणीसोबतच घालवायचे आणि इतर 26 पत्नींकडे दुर्लक्ष करायचे. आपल्याकडे होणारे दुर्लक्ष पाहून बाकीच्या 26 बहिणी दुःखी झाल्या. त्यांनी ही गोष्ट आपले वडील दक्ष प्रजापती यांना सांगितली. दक्ष यांनी सुरुवातीला चंद्रदेवाला अनेकदा समजावून सांगितले, पण चंद्राच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. शेवटी संतप्त होऊन दक्ष प्रजापतींनी चंद्रदेवाला शाप दिला, तुला स्वतःच्या रूपाचा आणि तेजाचा खूप अभिमान आहे ना, मग आजपासून तुझे हे तेज हळूहळू नष्ट होईल आणि तुला क्षयरोग होईल. दक्षाच्या शापामुळे चंद्रदेवाचे तेज दिवसेंदिवस कमी होऊ लागले. चंद्र निस्तेज झाल्यामुळे पृथ्वीवरील वनस्पती, औषधी आणि सजीव सृष्टी संकटात आली. संपूर्ण सृष्टीचा समतोल बिघडून गेला. हे पाहून सर्व देवी देवता काळजीत पडले आणि ते चंद्रदेवाला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी सांगितले की दक्षाचा शाप पूर्णपणे मागे घेता येणार नाही, पण यावर एकच उपाय आहे. चंद्रदेवाने प्रभास क्षेत्रात, म्हणजे सध्याचे गुजरातचे सोमनाथ, इथे जाऊन भगवान शिवाची कठोर तपश्चर्या करावी. ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार चंद्रदेवाने प्रभास क्षेत्रात महामृत्युंजय मंत्राचा 6 कोटी वेळा जप केला आणि अनेक वर्षे अत्यंत कठीण तपश्चर्या केली. चंद्राच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव तिथे प्रकट झाले. महादेवांनी सांगितले की दक्षाचा शाप पूर्णपणे नष्ट होणार नाही, पण मी त्याचे निवारण करतो. महादेवाने चंद्राला अमृताचे वरदान दिले आणि सांगितले, महिन्यातील 15 दिवस तुझे तेज हळूहळू कमी होईल कृष्ण पक्षात आणि उरलेले 15 दिवस तुझे तेज पुन्हा वाढेल शुक्ल पक्षात. या वरदानामुळेच आज आपल्याला आकाशात पौर्णिमा आणि अमावस्या पाहायला मिळते. शापातून मुक्ती झाल्यानंतर कृतज्ञता म्हणून चंद्रदेवाने, ज्याचे एक नाव सोम पण आहे, भगवान शिव यांना तिथेच निवास करण्याची विनंती केली. हिंदू कालगणनेनुसार हे मंदिर सत्ययुगात स्थापन झाले होते, जे मानवी इतिहासाच्या हजारो वर्षांपूर्वीचे आहे. चंद्रदेवाच्या विनंतीवरून भगवान शिव तिथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. चंद्रदेवाने, म्हणजे चंद्रदेवाला दुसरं नाव आहे सोम, त्यांनी स्वतः पहिले सोन्याचे भव्य मंदिर बांधले. चंद्राने स्थापन केलेले महादेवाचे मंदिर म्हणून या स्थानाला सोमनाथ हे नाव पडले. सोमनाथ मंदिराचे वैभव आणि संपत्ती पाहून परकीय आक्रमकांनी यावर अनेकदा हल्ले केले. इतिहासात हे मंदिर 17 वेळा नष्ट करण्यात आले आहे आणि 17 वेळा पुन्हा उभारले गेले. मुख्य आक्रमण कधी झालं या मंदिरावर तर इसवी सन 1026 मध्ये तुर्क शासक महमूद गझनीने या मंदिरावर हल्ला करून तेथील अथांग सोन्या चांदीची लूट केली आणि ज्योतिर्लिंग तोडले. त्यानंतर अल्लाउद्दीन खिल्जी आणि मुघल शासक औरंगजेब यांनीही मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण हिंदूंची श्रद्धा कोणीही नष्ट करू शकले नाही. प्रत्येक आक्रमणानंतर हे मंदिर पुन्हा दिमाखात उभे राहिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नामुळे सध्याच्या भव्य मंदिराची पुनर्बांधणी झाली. 11 मे 1951 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते येथे ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली. आता बोलूया मंदिराच्या थोड्या रहस्यांबद्दल. सोमनाथ मंदिराच्या प्रांगणात एक ऐतिहासिक बाणस्तंभ आहे. या स्तंभाचा बाण ज्या दिशेला आहे तिथून थेट दक्षिण ध्रुवापर्यंत समुद्रात एकही जमिनीचा तुकडा किंवा बेल्ट लागत नाही. प्राचीन काळी भारतीय वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या भूगोलाचे किती अचूक ज्ञान होते याचे हे जिवंत उदाहरण आहे.
या मंदिराच्या जवळच कपिला, हिरण आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा अरबी समुद्राशी संगम होतो. मंदिराजवळच भलका तीर्थ आहे, जिथे एका पारध्याचा बाण लागल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपला देहत्याग केला होता. मंदिरात मोबाईल, कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. तर मित्रांनो, असा आहे आपल्या पहिल्या ज्योतिर्लिंगाचा भव्य आणि दैदिप्यमान इतिहास. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.